नमस्कार है ना। आणि परीक्षा 18 जानेवारीला आहे। गणिताचा नेमका अभ्यास कोणता करायचा, कसा करायचा, या वर्षीचं गणिताचं शेड्यूल स्वरूप बदललेलं आहे। नेमकं गणितामध्ये असं काय आहे या वर्षी करायचं, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे गणित। नवोदयच्या परीक्षेतला सर्वात आयएमपी भाग आहे गणित। तुम्ही जर गणिताला इकडं तिकडं जर म्हणजे हलक्यात घेतलं रे बाबा, तर गणित सुद्धा करेक्ट कार्यक्रम वाजविते है ना। म्हणजे मार्क कमी आणते, रिझल्ट घालते। 5वी नवोदयला वागो क्रॅक करण्यासाठी, 5वी नवोदयमध्ये पात्र होण्यासाठी, होल्डर होण्यासाठी गणित सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। तर गणिताला हलक्यात घेऊन जमत नाही है ना। तर या वर्षी काय बदल झालाय, तर सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला जी सूत्र पद्धत होती है ना। शेकडा नफा, शेकडा तोटा, नफाचं सूत्र, शेकड्याचं सूत्र, शेकडा खकी बरोबर विकी छेद 100 अधिक शेकडा नफा गुणले 100, असे जे सूत्र पद्धत होती। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले मुदत गुणले मुद्दल गुणले मुदत गुणले दर छेद 100, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, हे सूत्र आहेत ना, हे त्यांनी काय केले तर कॅन्सल केले तर है ना। नवोदय विद्यालय समितीला कळालं की बाबा पोरं काय करायचं, सूत्र पाठ करायचं आणि गणित करून टाकायचं, ह्याच्यात उपयोजन काहीच नाही, दिमाग काहीच लावीन होतं, बरोबर आहे। म्हणून त्यांनी काय केले, या वर्षीपासून किंवा 2024च्या परीक्षेपासून 2023, 24, 24, 25 ते या वर्षीचं शेड्यूल काय केलं की उपयोजनात्मक गणितावर भर दिलाय। जास्त सूत्र पद्धत कॅन्सल, जेणेकरून पुढील स्पर्धा परीक्षेला तुम्हाला फायदा होईल, बरोबर आहे। उपयोजनात्मक है ना, तर्क लावणं, जास्तीत जास्त तर्क लावणं, बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाचे काय काय चॅप्टर करायचे है ना, गणिताचा हा स्पेशल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा है ना। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वागो है ना, नवोदय गुरु ॲप्लिकेशन पण आहे, ते डाउनलोड करा, त्याच्यावर टेस्ट आहेत, सगळे व्हिडिओ आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत है ना। जास्त महागडी अशी बॅच नाही है ना, ती पण घेऊ शकता तुम्ही है ना। नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे ना, क्रॅक करण्यासाठी ती बॅच सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याच्यात हायगाई करायची नाही। टेस्ट तुम्ही सोडवावं लागतात है ना, टेस्ट भरपूर आहेत, त्याच्यामध्ये 200 टेस्ट, जवळपास 117 टेस्ट आहेत, अजून 70-80 टेस्ट दिवाळीपर्यंत सगळ्या टेस्ट येतील। तुम्ही टेस्ट सोडविणं गरजेचं आहे। जे चॅप्टर तुम्हाला अंतर वेगवेगळं अवघड चालाय है ना, ॲप्लिकेशन मध्ये जायचं, नवोदय गुरु ॲप्लिकेशन मध्ये जायचं आणि बघायचं अंतर वेगवेगळं है ना, सगळा डिटेल मध्ये चॅप्टर आहे, चुराडाच आहे सगळा है ना। त्याच्यानंतर तुम्हाला समजा संख्या आणि संख्या लेखन पद्धती, त्याच्यामध्ये सगळं आहे, कोणांचे प्रकार, रेषालेख, स्तंभालेख है ना, हे सुद्धा नवीन टॉपिक आलेले सुद्धा टाकलेले आहेत, ठीक आहे। तसंच आपली 8 वाजता लाईव्ह बॅच सुद्धा आहे, ती सुद्धा जॉईन करत जा है ना, दररोज 8 ते 9, ठीक आहे। सगळं व्यवस्थित आहे। तुम्ही जर ॲप्लिकेशन मधले सगळे पेपर सोडवले तर तुम्हाला 100 पैकी 100 किंवा 95च्या वर मार्क मिळणार। पेपर सोडवायचे, सगळे लेक्चर बघायचे, त्याच्या अटी असतात काहीतरी। तुम्ही जर काहीच नुसतं घेतलं ॲप्लिकेशन, नाही केल्यावर मग काहीच होणार नाही है ना। पप्पानं दिल्लीला जरी क्लास लावला है ना, आणि तिथं क्लासलाच जाईनत, 1 दिवस चाले तर 4 दिवस म्हणायत मी आजारी आहे, मग कसं होईल, नाही ना। प्रॅक्टिस करणं गरजेचे, प्रॅक्टिस करा, ॲप्लिकेशन मधली प्रॅक्टिस करा, 100 पैकी 100 मार्क। गेल्या वर्षी सुद्धा जशाला तसे प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये आले होते, ॲप मधलेच आले होते, गणित बदलून, समजा जशाला तसे गणित है ना, संख्या बदलून वागो। काही ट्रिक्स पण आहेत ॲप मध्ये, ते सुद्धा सगळं बघा। गणिताचा सगळा नवीन बदललेला सिलेबस, सगळा अभ्यासक्रम ॲप्लिकेशन मध्ये डाउनलोड करून है ना, नवोदय गुरु ॲप्लिकेशनचं नाव आहे, ते डाउनलोड करून विकत घेऊ शकतात। 999 किंमत आहे, जास्त काही नाही। रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, प्लस है ना टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे। बघा गणिताचा काय भाग आहे, गणिताचा यावर्षी महत्त्वाचा रोल असणार आहे। तुम्ही म्हणले सगळ्यात जास्त कोणता धडा करावा बापा, मी म्हणलं संख्या लेखन पद्धतीला कमजोर नाही समजायचं। दरवर्षी हा टॉपिक आहे ना, 2 प्रश्न देऊनच चालाय, 2 प्रश्न संख्या लेखन पद्धती, पहिला चॅप्टर संख्यावरचा, संख्या आणि संख्या लेखन पद्धती, हे संख्यावरचा जे चॅप्टर आहे पहिला आणि दुसरा है ना, हे पहिला आणि दुसरा, अरे
संख्यावरचा टॉपिक आहे पहिला आणि दुसरा आहे ना रे. ते 2 क्वेश्चन 2 प्रश्न ह्याच्यावर विचारले झाले. तर पहिला आणि दुसरा टॉपिक आहे बघा, संख्या आणि संख्या लेखन पद्धती आणि प्राथमिक क्रिया, संख्यावरील प्राथमिक क्रिया, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. पहिला आणि दुसरा टॉपिक यावर्षी सुद्धा याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतील है ना. 2 ते 3 प्रश्न येतील, बरोबर आहे. या 2 टॉपिकवर ह्याच्यावर प्रत्येक टॉपिकवर काय काय येईल बघा. अजून काय जास्त 15 मार्क कुठून येतात. पहिला आणि दुसरा चॅप्टर महत्वाचा आहे, बरोबर आहे. अवयव गुणिते आला तर एखादा प्रश्न येऊ शकते. अवयव गुणिते ह्याच्यामध्ये काही चव नाही, त्या चॅप्टर मध्ये काही एवढं काही नाही. तरी पण प्राईम फॅक्टरायझेशन, एक अभाज्य गुणनखंड आहे ना रे, जो मूळ अवयव बस एवढंच आहे. त्याच्यानंतर वागो हो दशांश अपूर्णांकाचे 2 चॅप्टर, दशांश अपूर्णांकाचे 2 चॅप्टर ह्याच्यावर 4 प्रश्न यावर्षी तर टपकणार म्हणजे टपकणार. 2 धडे येतात दशांश अपूर्णांकाचे. एकाचं नाव आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, आणि दुसरा चॅप्टर आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर. असे 2 चॅप्टर आहेत है ना. त्याच्यावर 4 प्रश्न ह्या वर्षी. त्याच्यावर 2 धडे येते, दशांश अपूर्णांकाचे 2 धडे येतं. आणि अपूर्णांकाचा एक चॅप्टर आहे ना रे, अपूर्णांकाचा एक चॅप्टर आहे 1/2 है ना. ह्याच्यामध्ये बी काय येणार आहे, शाब्दिक गणित एखादं, शाब्दिकवर एखादा प्रश्न, शाब्दिकवर एक प्रश्न है ना, शाब्दिकवर एक प्रश्न आणि अशाब्दिक प्रश्न म्हणजे एक मांडणी है ना, आणि दुसरा एक प्रश्न अशाब्दिकवर एक प्रश्न. अशाब्दिक म्हणजे असा साधा प्रश्न एक अंकांचा, बरोबर आहे, अंकांचा एक प्रश्न. म्हणजे जसं की शाब्दिक म्हणजे मोठा प्रश्न आहे ना रे, एका बागेमध्ये 20 फुलं होते, त्यापैकी 4/5 फुलं तोडले, शिल्लक किती फुलं राहिले, असा प्रश्न हे शाब्दिक प्रश्न. ठीक आहे. म्हणजे अपूर्णांकावर सुद्धा किती प्रश्न टोटल मिळून 2 प्रश्न विचारले जातात. बघा तुम्ही विचारले जातात का नाही. हे चॅप्टर जास्त करा. संख्या पहिले 2 चॅप्टर, दशांश अपूर्णांकाचे 2, अपूर्णांकाचे, म्हणजे जास्तीत जास्त चॅप्टर, जास्तीत जास्त म्हणायलो. बरं 3 आणि 4 7 आणि 1 2 8 9 प्रश्न झाले. ठीक आहे. आता बघा नंतरचं बघा हो कोणांचे प्रकार, कोणावर एक प्रश्न, लय असं लय महत्वाचा नाही, एखादा प्रश्न है ना. स्तंभालेख, रेषालेख, स्तंभालेख है ना, त्याच्यावर एक प्रश्न, रेषालेख, स्तंभालेख है ना, त्याच्यावर एक प्रश्न. त्याच्यात काहीच अवघड नाही म्हणून एक प्रश्न. नफा तोटा है ना, नफा तोटा टक्केवारी कॅन्सल झालेली आहे. नफा तोटा मध्ये टक्केवारीचे गणित कॅन्सल झालेले इथं टक्के. मग साधा प्रश्न 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात, एकच पकडता, पण तरी चांगला अभ्यास करायचा. एक प्रश्न नफा तोटा. परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि त्यांचा आकारमान, परिमिती क्षेत्रफळ घनफळ आणि त्यांचा आकारमान याच्यावर 2 प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणार. परिमिती क्षेत्रफळ घनफळ वर 2 प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणार. तुम्ही म्हणले बाबा सर अजून कोणता असा टॉपिक आहे, अजून असा कोणता चॅप्टर आहे ते जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आंतरकाळ गती, आंतरवेगवेळ ह्याच्यावर पण 2 प्रश्न, ह्याच्यावर सुद्धा 2 प्रश्न. आंतरवेगवेळ वाग हो अंतर, ह्याच्यामध्ये रेल्वेचे गणित म्हणा है ना, रेल्वेचे म्हणजे आगगाडीचे गणित. ठीक आहे. मजुराईचे, कामगाराचे गणित, हे सगळ्यात महत्वाची भूमिका यावर्षी निभावणार आहेत. रेल्वेचं गणित पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गणितीय सूत्रांचं सरलीकरण, गणितीय सूत्रांचं सरलीकरण आहे ना, म्हणजे पदावली. गणितीय सूत्रांचं सरलीकरण म्हणजे पदावली. पदावलीवर देखील 1 ते 2 प्रश्न, पदावलीवर एखादा प्रश्न धरा. आणि अंदाजीकरण आहे ना रे, व्यंजक अंदाजीकरण ह्याच्यावर एखादा प्रश्न. व्यंजक अंदाजीकरणावर किती प्रश्न, 1 प्रश्न. ठीक आहे. आणि आपला अवयव आणि गुणिते 1 प्रश्न, अवयव आणि गुणिते. बघा हो असे 12 चॅप्टर आहेत.
आहे ना. सगळे चॅप्टर किती येतं? 12 चॅप्टर येतं. इकडं बघा, अवयव गुणिते याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कमी पुढे माग पुढे होतच आहे ना. एखादा लसावी मसावी पूर्ण कॅन्सल झालेला आहे ना. काही काही जणांना खुश आनंदी झाली म्हणजे आहे ना. लसावी मसावी कॅन्सल झालेला आहे ना. काही जणांना अवघड जात होता. नफा तोटा टक्केवारीचं सगळं कॅन्सल झालेलं आहे, टक्केवारीचा. त्याच्यानंतर शतमान आणि त्यांचे उपयोग म्हणजे टक्केवारी बी कॅन्सल झालेला आहे ना. सरळ व्याज देखील कॅन्सल झालेला आहे. 3 धडे तर चांगले चांगले कॅन्सल झाले. लसावी मसावी एक, सरळ व्याज एक आणि शेकडेवारी एक, 3 कॅन्सल झाले. त्याच्यामध्ये नफा तोटा मध्ये टक्केवारीचे गणित ते पण कॅन्सल झाले येतात. तुम्ही म्हणले वाढले कोणते? वाढले कोणाचे प्रकार आणि त्यांचं उपयोजन आहे ना. कोणाचे प्रकार वाढले आणि त्याच्यानंतर आलेखाचा एक वाढला. दोन्ही चॅप्टर सोपे आले तर आहे ना. त्याचे सगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलला आहेत, ऍप्लिकेशन मध्ये येते आहे ना. ते सोडू नका, सगळं बघा. बरोबर आहे. मार्क इकडं तिकडं हे करू नका. बॅच लय अशी जास्त किमतीची नाही, सगळं लय मेहनतीनं बनलेलं आहे. वागा हो, ठीक आहे. त्याचे मार्क तुम्हाला मिळणार, मोबदला मिळणार. ठीक आहे. आपले किती झाले? कोणतं विसरलं काही एक प्रश्न? 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. 10 आणि 3 13 17 18 19 आहे ना. आणि एखादा प्रश्न म्हणजे असे 20 प्रश्न. राईट. एक अजून कोणतं चॅप्टर राहिलंय का? हा. आणि बघ हो, बेसिक काही थोडंफार बेसिक सुद्धा महत्वाचं आहे ना. बेसिक म्हणजे लय भागाकार गुणाकार आहे ना. ह्या सुद्धा गोष्टी, या सुद्धा बाबी एखादा प्रश्न देऊन जातात. बरोबर आहे. त्याच्यामुळं है ना, इथं 1-2 प्रश्न पकडा. इथं कुठं जास्त अवघड हे म्हणलं, नफा तोटाचे 2 प्रश्न किंवा कोणावर 2 प्रश्न इथं है ना. किंवा नफा तोटाला 1 पकडा, नफा तोटाला 1 पकडा, कोणांचे प्रकारला 2 पकडा. कसं काय? या दोन्ही पैकीच खालीवरी होणार, कोण आणि कोणाचे प्रकार, नफा तोटा. बाकी सेम टू सेम जशाला तसंच बघा. तुम्ही लास्टचा पेपर बघा 18 जानेवारीला आलेला आणि हे व्हिडिओ बघा. सेम टू सेम मी जे सांगतो ते येणार. कारण मागलचा सगळा आहे ना, सगळं बघून समजा दरवर्षीचं सगळं उपयोजन किंवा माहिती काढून सगळं आहे ना. आता ते 3 चॅप्टर कॅन्सल झालेत म्हणल्यावर आता वेटेज कोणाला जास्त? उपयोजनात्मक गणित. वागावं, लक्षात ठेवा. उपयोजन म्हणजे जास्त सूत्र नसले पाहिजे. पहिल्या चॅप्टरला हलक्यात घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचे टॉपिक कोणते सांगतो आता? सगळ्यात महत्वाचे, सर्वात जास्त करायचं काय? सर्वात जास्त करायचे, ह्याला लयच घासायचं. सर्वात जास्त करायचे टॉपिक कोणता? सगळ्यात जास्त संख्या लेखन पद्धती. संख्यावरचे टॉपिक पहिला दुसरा म्हणा, सगळ्यात जास्त याला हलक्यात घेतात मुलं आणि मार्क कटून टाकतात. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक 2 नंबरला है ना. त्याच्यानंतर परिमिती क्षेत्रफळ है ना, परिमिती क्षेत्रफळ आणि आंतरवेग वेळ, अंतर काळ गती आणि त्यांचं मापन. बस इतके चॅप्टर. लय म्हणजे काय, लय मेहनत. संख्यावरचा टॉपिक है ना, 4 टॉपिक, 4 है ना. संख्यावरचा टॉपिक सगळ्यात महत्वाचा भूमिका बजावणार आहे, संख्यावरचा. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचे चॅप्टर, परिमिती क्षेत्रफळ, आंतर काळ गती है ना. आता त्याच्यात त्यांनी 2-2 चॅप्टर डिवाइड केलेत, पण दशांश अपूर्णांकाचा तसा केला तर एकच टॉपिक आहे. एवढं काय अवघड नाही. संख्याची त्यांनी 2 चॅप्टर केलेत, पण मेन एकच आहे ना. संख्याचेच 2 चॅप्टर देत नवनीत पुस्तकात. संख्यावरचे 2 टॉपिक, दशांश अपूर्णांकाचे 2 आणि परिमिती क्षेत्रफळ आणि आंतरवेग वेळ, हे 4-5 मेन आहेत. बाकी 5-6 इल्लो टिल्लो आहेत है ना. वागा हो, असा गणिताचा अभ्यास करा. इकडे बघा, दररोज काय करायचं माहितीये का है ना. तसं मी 1 ऑक्टोबर पासून समजा है ना, तसं मी ऍप्लिकेशन मध्ये काय करणार आहे, समजा 2-3 टेस्ट झाल्या तुमच्या है ना. जे टेस्ट झाली समजा पहिल्या चॅप्टरवरचे 2 टेस्ट घेणार आहे आणि त्याचे हे काय म्हणतात स्पष्टीकरण सगळे. दुसऱ्या टॉपिकवरच्या 2 टेस्ट, त्याचे स्पष्टीकरण. तिसऱ्या चॅप्टरवरच्या 2 टेस्ट है ना.
किंवा 20-20 प्रश्न म्हणा. पहिल्या चॅप्टरवर IMP 20 प्रश्न टेस्ट म्हणून, नाहीतरी पहिल्या चॅप्टरवरच्या 2 IMP 20-20 मार्काचे 2 पेपर. वाक्य लक्षात ठेवा, पहिल्या चॅप्टरचे 2 पेपर. पहिल्या चॅप्टरवर 2 पेपर दिसायले का नाही रे? पहिल्या चॅप्टरवर 2 पेपर. IMP 20 क्वेश्चन 20 क्वेश्चन, 20 प्रश्न पहिल्या चॅप्टरवर, 20 प्रश्न पहिल्या चॅप्टरवर. तसंच दुसऱ्या चॅप्टरचे सुद्धा 2 पेपर, 20 प्रश्न 20 प्रश्न IMP. तिसऱ्या है ना, असे सगळे लेक्चर, सगळे व्हिडिओ अपलोड करणारे, सगळे बनवलेले इथं अपलोड करणारे ॲप्लिकेशनवर आहे ना. हे ऑक्टोबर 15 ऑक्टोबरपर्यंत, ठीक आहे, किंवा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सगळे लेक्चर बघा. नाही जर 100 पैकी 100 मार्क मिळले तर मग काय म्हणा, अहो मिळतातच. बघावं लागणार, करावं लागणार, धडपडावं लागणार है ना. ठीक आहे, असं काही महत्वाचा भाग आहे. आता अभ्यास कसा करायचा? जास्त गणिताचा सराव करा, सगळ्यात जास्त गणिताचा सराव करा है ना. कोणतं पण पुस्तक घ्या, गणिताचा सराव करा. काही पण करा, स्पर्धा परीक्षेचं पुस्तक, गणिताचा सराव करा है ना. ठीक आहे, सगळ्यात जास्त दररोजच्या दररोज गणिताचा 1-2 तास है ना, सगळा क्लास वगैरे करून एक्स्ट्रा 1 तास तरी तुम्ही सराव करा. क्लास, शाळा, आता भरपूर लोड असते तुमच्या मागं. ठीक आहे, सगळं करून एखादा तास तरी अभ्यास करत जा, सगळं करून. ठीक आहे वाघो, हा सगळा भाग सगळ्यांना समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि वाघो, सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा है ना. धन्यवाद.